नांदोरा शिवारात सूर नदीच्या काठावर दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता एका आरोपीच्या ताब्यातून 1,52,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा तालुक्यातील मौजा नांदोरा येथे अवैध दारू गाडप होत असल्याची गोपनीय माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली। त्यावरून त्यांनी नांदोरा शिवारात सूर नदीच्या काठावर दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला दुपारी 1:30 वाजता दरम्यान आरोपी विक्की उर्फ गोलू जानेश्वर रामटेके वय 31 वर्षे राहणार शहापूर याच्या अवैध हातभट्टी दारू गाडप अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपीच्या ताब्यातून 400 किलोग्रॅम सडवा मोहपास, 50 लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू आणि दारू गाडण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत 1,52,100 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन जवाहरनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे आणि त्यांच्या अधीनस्थ पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।